नमस्कार. प्रशासनातील पारदर्शकतेची मास्टर की म्हणजेच माहितीचा अधिकार कायदा 2005च्या विश्लेषणात आज आपण थेट शिरूया. सामान्य माणूस सरकारला थेट प्रश्न कसा विचारू शकतो, हा कायदा आपल्याला नेमकं कसं ताकदवान बनवतो ते पाहूया. पहा, 1766 मध्ये स्वीडनपासून सुरू झालेला हा जागतिक प्रवास 2005 मध्ये भारतात कसा येऊन पोचलाय. कलम 19(1) नुसार फक्त बोलण्याचंच नाही तर सरकारी माहिती मिळवणं हा सुद्धा आता आपला मूलभूत घटनात्मक अधिकार आहे. बरं, ही माहिती मागायची कुणाकडे? तर सोपं आहे. सरकारच्या पैशावर चालणाऱ्या कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडे आपण जाऊ शकतो. ह्यात नुसते कागदच नाहीत तर अधिकाऱ्यांची अंतर्गत मते, अधिकृत ईमेल्स आणि अगदी डिजिटल डेटासुद्धा मिळवता येतो. कमाल म्हणजे आपण सरकारी कामांची प्रत्यक्ष पाहणी करू शकतो. अगदी रस्त्यावरच्या डांबराचे नमुने घेण्याची ताकदही हा कायदा देतो. प्रक्रिया एकदम सोपी आहे. स्थानिक भाषेत साधा अर्ज लिहा, जनमाहिती अधिकाऱ्याकडे द्या आणि नाममात्र फी भरा. सर्वसामान्यांसाठी फी फक्त 10 रुपये. आणि हो, दारिद्र्य रेषेखाली लोकांसाठी तर ही संपूर्ण प्रक्रिया अगदी मोफत आहे. सर्वात भारी गोष्ट म्हणजे कलम 6 नुसार तुम्हाला ही माहिती का हवीये याचं कोणतंही कारण सांगायची गरजच नसते. एकदा अर्ज दाखल केला की बरोबर 30 दिवसांच्या आत माहिती देणं अधिकाऱ्यांना कायद्याने पूर्णपणे बंधनकारक असतं. पण लक्ष द्या, जर विषय एखाद्याच्या जीवाचा किंवा स्वातंत्र्याचा असेल तर हीच मुदत अवघ्या 48 तासांवर येते. तरीही राष्ट्रीय सुरक्षा, देशाचं सार्वभौमत्व आणि परराष्ट्र संबंधांसारखी अत्यंत संवेदनशील माहिती मात्र उघड करता येत नाही. इस्रो किंवा DRDO सारख्या संस्थांना सवलत असली तरी मानवी हक्कांचं उल्लंघन किंवा भ्रष्टाचाराची माहिती त्यांनाही लपवता येत नाही. माहिती नाकारली? घाबरू नका. विभागीय अधिकारी आणि मग थेट माहिती आयोगाकडे अशा 2 टप्प्यात आपण दाद मागू शकतो. आणि माहिती लपवणाऱ्या अधिकाऱ्यांना दररोज तब्बल 250 रुपये असा कडक दंडही लागू शकतो. त्यामुळे टाळाटाळ शक्य नाही. कलम 4 नुसार सरकारी संस्थांनी स्वतःहूनच आपली कार्यपद्धती आणि सर्व माहिती ऑनलाईन प्रकाशित करणं आता सक्तीचं आहे. याच कायद्याने आदर्श सोसायटी, 2G स्पेक्ट्रम आणि कॉमनवेल्थ गेम्ससारखे देशात खळबळ उडवून देणारे अनेक मोठे घोटाळे उघड केलेत. पण सध्या आयुक्तांची कमतरता, प्रलंबित प्रकरणं आणि विनाकारण येणाऱ्या अर्जांमुळे या महत्त्वाच्या यंत्रणेवर प्रचंड ताण आलाय, हेही खरंय. थोडक्यात काय तर हा कायदा आपल्याला खऱ्या अर्थाने सक्षम करून सरकारला थेट जाब विचारण्याचा जबरदस्त आत्मविश्वास देतो. पारदर्शकता अनिवार्य झाल्यावर प्रशासनाचं भविष्य कसं असेल? जागरूक नागरिकाच्या हातातील या अस्त्राच्या अफाट क्षमतेचा नक्की विचार करा.